तर या प्रकरणावरचे आपण बोर्ड प्रॉब्लेम्स कन्सिडर करणार आहे. पहिला क्वेश्चन पेपर आहे डिसेंबर 2020. पहिला MCQ बघा काय म्हटले. फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन्स विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुढील पैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. एक एक इक्वेशन्स बघून घ्या. हे पहिलं जे ऑप्शन आहे ऑप्शन ए 5/x - 3 = x² असं दिलेलं आहे. याला x न मल्टिप्लाय करा. 5 - 3x होणार आणि ह्या x न याला पण मल्टिप्लाय केलं पाहिजे, ते होणार x³. मग हे x³ हे सगळं पलीकडे पाठवा. +3x - 5 = 0. इथं हायेस्ट डिग्री जास्तीत जास्त पॉवर 3 आहे, त्यामुळे हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ऑप्शन ए नाहीये. दुसरं बघा त्याच्यातलं ऑप्शन बी x × x + 5 = 2. x ना मल्टिप्लाय करून घ्या, ते होणार x² + 5x आणि ते 2 अलीकडे घ्या -2 = 0. हे आहे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग बी हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. बाकीचे पण ऑप्शन बघून घेऊया. ऑप्शन सी बघा काय आहे. n - 1 = 2n एवढंच आहे फक्त. हे पलीकडे पाठवा. 2n - n ते होणार n. -1 इकडे आल्यानंतर +1 दिस इज इक्वल टू 0. हे पण नाही आहे. आणि ऑप्शन डी तो काय बघा 1/x² × x + 2 दिस इज इक्वल टू x. या x² ने इकडे मल्टिप्लाय करा. x + 2 = x × x² ते होणार x³. हे सगळं पलीकडे पाठवा. x³ - x - 2 दिस इज इक्वल टू 0. याच्यामध्ये सुद्धा हायेस्ट पॉवर 3 आहे, त्यामुळे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. त्यामुळे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. हे चेक करा व्यवस्थित प्रॉपरली. ते दाखवलंय कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते, मग त्याचं फायनल आन्सर ठरवा. पुढचा क्वेश्चन बघा. वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. हे आहे त्याचं एक रूट -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हटले. ऍक्टिव्हिटी मध्ये बघा -7/5 इज अ रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग m याचं व्हेरिएबल आहे, याचा अर्थ m = तुम्ही काय वापरू शकताय -7/5. हे वापरू शकताय. त्यांनी पहिल्या ठिकाणी वापरून दिलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी त्यांनी रिकामी जागा सोडलेली आहे, ती तिथं वापरतोय मी. आता हे सोडवावं लागेल तुम्हाला. हे किती येते तेवढं फक्त बघा. मग याचा स्क्वेअर करून बघा इथे किती होते. 5 × -7 मायनसचा स्क्वेअर प्लस होणार, इथे येणार 49/5 चा स्क्वेअर होणार 25. या 5 ने याला भाग घालवा, म्हणजे इथे येणार आहे 49/5. असे ह्या 2 न या 7 ला मल्टिप्लाय करा, 14 होणार आणि हे मायनस साइन हे असे येणार. मग आता इथे इक्वेशन कसं येते बघा. 49/5 मायनस 14/5 प्लस के दिस इज इक्वल टू 0. मग 49 वजा 14 करावे लागतील. 9 मधून 4 गेले, उरले 5. 4 वजा 1 ते होणार 3 डिवायडेड बाय 5 प्लस के दिस इज इक्वल टू 0. मग हे होणार आहे 5 × 7 = 35 होणार. म्हणजेच हे 7 प्लस के = 0 होते. मग याच्यावरून के ची व्हॅल्यू येणार -1. हे तेवढं इथं वापरा. बघा या पद्धतीने ते कम्प्लीट करा. ह्याला 2 मार्क तुम्हाला मिळतील. त्याच्या पुढचे प्रश्न बघा. वेटेज चांगला आहे या प्रकरणाचं, म्हणजे याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे व्यवस्थित करा. सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड झालेलं आहे ऑलरेडी. जे झालेले प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत, वेगळे क्वेश्चन्स असतील
ते तेवढे मी सोडवून देणार आहे. फॅक्टरायझेशन मेथडनं उदाहरण 2 मार्काला विचारतात. त्यानंतर सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडनं हे सोडवायचं आहे. कुठला फॉर्म्युला? x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिव्हायडेड बाय 2a. हा फॉर्म्युला वापरून सोडवायचं आहे. त्या पद्धतीची पण उदाहरणं आपण घेतलेली आहेत. मग आता हा क्वेश्चन मात्र आपण बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 5. काय म्हटले बघा, इफ वन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इज हाफ द अदर, शो दॅट बी स्क्वेअर इक्वल टू 9ac अपॉन 2. हे 4 मार्काला विचारले. मग हा क्वेश्चन तेवढा आपण इथं बघणार आहे. मग आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपण कन्सिडर करूया, अल्फा आणि बीटा. मग त्यांनी जी कंडिशन दिलेली आहे ती आपण वापरूया त्याच्यात. assume that alpha and beta are the roots of quadratic equation ax square plus bx plus c. This is equal to 0. मग त्याच्यावरून काय येणार? Therefore अल्फा प्लस बीटा इक्वल टू, फॉर्म्युला आहे मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए, असे फॉर्म्युले त्याच्यामध्ये येतील. आता त्यांनी असं सांगितले की एक रूट दुसऱ्याचा हाफ आहे, गिवन दॅट. आपण असं कन्सिडर करूया, अल्फा इक्वल टू 1/2 बीटा. बघा वाक्य परत एकदा. इफ वन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज हाफ द अदर, असं दिलेलं आहे. मग याच्यावरून याला सिम्प्लिफाय करूया, थोडस सोपं करून घेऊया. देअरफॉर बीटा इक्वल टू किती येणार? मग ह्या 2 ने इकडे मल्टिप्लाय करा, हे होणार 2 अल्फा. आता ही जी वरती आपण 2 इक्वेशन्स लिहिलेले आहेत, ह्याला मी इक्वेशन नंबर 1 घेतोय आणि ह्याला 2 घेतोय. फ्रॉम 1 काय होणार आहे बघायचं. बीटाच्या ठिकाणी 2 अल्फा वापरायचं. अल्फा प्लस, हे बघा बीटाची व्हॅल्यू, ह्याला 3 म्हणूया पाहिजे असेल. फ्रॉम 1 म्हटलंय तिथं फ्रॉम 1 and 2 असं करून घेतो. युझिंग 2 in 1 म्हटलं तरी पण चालतंय, काय अडचण नाही. मग अल्फा प्लस 2 अल्फा, this is equal to minus b upon a. Therefore 3 अल्फा इक्वल टू माइनस बी अपॉन ए होणार आहे. Therefore अल्फा इक्वल टू माइनस बी अपॉन 3a असेल. याला मी इक्वेशन नंबर 4 लिहितो. आता काय करायचं, आता हे 3 2 मध्ये वापरायचं. फ्रॉम 2 and 3 बघा बरं, तिथं काय आहे 2 आणि 3. ही बीटाची व्हॅल्यू 2 अल्फा ती या इक्वेशन मध्ये वापरायची. मग अल्फा इंटू 2 अल्फा, अल्फा इंटू 2 अल्फा, दिस इज इक्वल टू सी अपॉन ए असे. परत एकदा बघा, ही बीटाची व्हॅल्यू इथं वापरली. अल्फा इंटू 2 अल्फा इक्वल टू सी अपॉन ए. त्याला सिम्प्लिफाय करा. याचं काय होणार, हे 2 पुढे घ्या, इथं येणार अल्फाचा स्क्वेअर येणार सी अपॉन ए. ही अल्फाची व्हॅल्यू इथं पाठवा. 2 इंटू ब्रॅकेट मायनस बी अपॉन 3a
ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू सी अपॉन ए. इथं पुढे कंसात कारण घेऊन ठेवा. फ्रॉम 4. Therefore 2 into b square upon 9a square is equal to c upon a. हे असेल. आता त्यांनी जे प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे ते एकदा जरा बघून घ्या. काय विचारले त्यांनी. बी स्क्वेअर इक्वल टू 9ac अपॉन 2 असं प्रूव्ह करायचं. एवढं सोडूया, बघूया काय होते त्याचं. मग ह्या बी स्क्वेअरला फक्त मी इकडे ठेवतो, बाकी सगळं पलीकडे पाठवून द्या. 9a स्क्वेअर सी डिव्हायडेड बाय 2a, याच्यातलं एक ए कॅन्सल करा आणि फायनल आन्सर बघा त्याचं काय ते. देअरफॉर बी स्क्वेअर इक्वल टू 9ac अपॉन 2. या पद्धतीनं ते कम्प्लीट होईल. 4 मार्काला विचार, त्यामुळे बघा जरा व्यवस्थित. मग याचं या पेपर मधलं एकूण वेटेज तरी बघा. 4, 3, 7, 2, 9, 2, 11 आणि एक एमसीक्यू एक आहे बघा. एमसीक्यू 1 मार्काचा. याचा अर्थ टोटल या प्रकरणावरती 12 मार्काचे प्रश्न येतात. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा. त्याच्याकडे प्रॉपरली लक्ष द्या. बारीक सारीक सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करा. 12 मार्क मिळणार आहेत त्याचे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा. जुलै 2022 पहिला एमसीक्यू. Which one of the following quadratic equation has roots 3 and 5? एक एक बघूया. इथं 8 आहे. 8 चे फॅक्टर्स 4, 2, 8, 1 प्लस येत नाही यापैकी. आणि इथं मध्ये -15x आहे, त्यामुळे ते तिथे ऍडजस्ट पण होत नाही. बघा लक्षात येते. त्यामुळे हे येणार नाहीये. 101% येणार नाही. x² प्लस 3x5 प्लस 5. 5 चे फॅक्टर 5 into 1 इथं ऍडजस्ट होणार पण नाहीये. हे पण येत नाही. राहिले हे दोघं जण. आता याच्यामध्ये बघा, हे पहिलं घेऊया. -15 आहे. -15 याचा अर्थ 5 गुणिले 3 तर मी घेणारच आहे, त्याचा काही प्रश्नच नाहीये. मिडल टर्मचं काय साईन आहे? प्लस. ती मोठ्या संख्येला द्या, हे लहान संख्येला द्या. 5 - 3 2 होणार. इथं 8 पाहिजे, त्यामुळे हे पण येत नाही. आता हे बघा एक्झाम्पल कसं आहे ते. तर याचा बघूया, विचार करूया. तर याच्यासाठी मला काय पाहिजे? +15 पाहिजे. +15 जर पाहिजे असेल आणि मिडल टर्म काय मायनस आहे, +15 आहे याचा अर्थ दोघांचंही साईन सेम पाहिजे. आणि हे ज्या अर्थी हे मायनस आहे त्या अर्थी दोघांनाही मायनस पाहिजे. हे करेक्ट होते बघा याला मॅच. हे जर तुम्ही सोडवलं तर हे जे फॅक्टर्स येतात, x-5 इंटू x-3 दिस इज इक्वल टू 0. आणि हे सोडवलं की x=3 आणि x=5 या 2 व्हॅल्यूज मिळतात. त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ड. त्याच्यानंतर त्यांनी विचारले की हे इक्वेशन सोडवा म्हणून सांगितलं. सगळं तयारच करून दिले आणि याचे रूट्स काढा. मग याच्यावरून काय मिळणार तुम्हाला? x=-5 अँड x=4 याच्यावरून मिळणार. हेच त्याचे रूट्स आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा काय सांगितलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा, म्हणजेच b² - 4ac. सोडवलेले आहेत उदाहरण आपण. ABC फाइंड आउट करा आणि हे b² - 4ac फाइंड आउट करा. काही विशेष नाही आहे त्याच्यामध्ये अजिबात. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडनं सोडवायचं आहे. ते पण ऑलरेडी आपण कम्प्लीट केलेलं आहे. ही ऍक्टिव्हिटी 3 मार्काला विचारली. काय या पेपरमध्ये भरपूर मार्क दिलेत बघा ह्या प्रकरणात. सॉल्व द इक्वेशन
क्वेश्चन दिलेला आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड, हे पण ऑलरेडी झालेलं आहे. आता ही 2 उदाहरणं मात्र आपली झालेली नाही आहेत, ती उदाहरणं मात्र आपण एक एक सोडवणार आहे. याचे मार्क बघा, 3, 3, 6, 3, 9 आणि 3, 12. जरा जास्त होते बरं ते. 12 आणि 2, 14 आणि 1, 15 आणि 1, 16 मार्काचे प्रश्न झाले याचे. त्यामुळे हे प्रकरण जर चांगलं तयार असेल तर मग काय बेस्टच काम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A train travels 240 किलोमीटर with युनिफॉर्म स्पीड. एकूण डिस्टन्स 240 किलोमीटर सांगितलेलं आहे. ट्रेननं प्रवास करायचा आहे. इफ द स्पीड ऑफ द ट्रेन इज इन्क्रीज्ड बाय 12 किलोमीटर पर आवर, जर त्या ट्रेनचं स्पीड 12 किलोमीटर पर आवर जर वाढवलं, इट टेक्स 1 आवर लेस टू कव्हर द सेम डिस्टन्स, तर तेवढंच अंतर जाण्यासाठी त्याला 1 तास वेळ कमी लागतो. सो फाइंड द इनिशियल स्पीड ऑफ द ट्रेन. इनिशियल स्पीड कन्सिडर करूया एक्स किलोमीटर पर आवर आणि बघूया एक 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 टर्म काय काय येतात ते. assume that initial speed of a train equal to x किलोमीटर पर आवर. आता स्पीड इक्वल टू बेसिक फॉर्म्युला घेऊया. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ह्याच्यावरून टाइम इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. टोटल डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे 240 किलोमीटर प्रति तास. सो टाइम टेकन टू कव्हर 240 किलोमीटर with speed x किलोमीटर पर आवर. दिस इज इक्वल टू, याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज वापरायच्या. मग डिस्टन्स किती आहे 240, त्यानंतर स्पीड किती आहे x, एवढा वेळ लागेल, म्हणजे हा झाला टाइम t1. हे असं येणार. आता त्याचं स्पीड जर ह्याच्यापेक्षा जास्त घेतलं आपण, तर त्यांनी काय सांगितलं बघा, इफ द स्पीड ऑफ ट्रेन इज इन्क्रीज्ड बाय 12 किलोमीटर पर आवर, इट टेक्स 1 आवर लेस. 1 तास कमी लागतो त्याला. नाउ स्पीड ऑफ अ ट्रेन is increased by 12 kilometer per hour. Therefore, new speed is equal to x plus 12 kilometer per hour. Therefore, time taken by train with new speed. परत एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. अंशात डिस्टन्स घ्यायचा आहे, ते तेवढंच राहणार आहे 240 डिवायडेड बाय स्पीड तेवढं बदलेल x प्लस 12, एवढा वेळ लागेल. मला मी t2 कन्सिडर करतोय. साहजिकच पहिल्या ठिकाणी स्पीड कमी आहे, मग पहिला टाइम जास्त असेल. हियर t1 is greater than
T2 आणि मग यांच्यातला डिफरन्स त्यांनी सांगितलेला आहे 1 तास. गिव्हन दॅट T1 minus T2 is equal to 1. त्याच्यातलं T1 आहे 240 अपॉन x मायनस T2 आहे 240 अपॉन x प्लस 12. दिस इज इक्वल टू 1. आता हे फक्त सोडवा पुढं, बघा त्याचं सोडवून काय होते. हे 240 मी याच्यातून कॉमन घेतोय, म्हणजे हे असं शिल्लक राहील. Therefore 240 into ब्रॅकेट लसावी येणार x इंटू एक्स प्लस 12, तिरकस गुणाकार करून घ्या, x प्लस 12 इकडे येईल, मायनस या x ने इकडे मल्टिप्लाय करा, हे असेल. दिस इज इक्वल टू 1. Therefore 240 इंटू ब्रॅकेट हे x आणि हे मायनस एक्स कॅन्सल होईल, इथं फक्त 12 शिल्लक राहील, इथं एक्स ना आत मल्टिप्लाय करून घ्या, एक्स स्क्वेअर प्लस 12x हे असं होणार. दिस इज इक्वल टू 1 हे असं येईल. यानं इकडे मल्टिप्लाय करा, तोपर्यंत 12 गुणिले 240 आपण प्रोडक्ट करून घ्या, तो किती होते बघा, 12 चोक 48, 8 हातचे आले 4, 12 दोन्ही 24 आणि 4 28, म्हणजे 2880 आणि याने इकडे मल्टिप्लाय करा, ते असं होणार. ते कुणाचा गुणाकार केलाय तेवढं लक्षात ठेवा. 240 गुणिले 12 केल्यानंतर मग व्हॅल्यू काय मिळाली मला, 2880 व्हॅल्यू मिळाली. आता हे पलीकडे पाठवा इकडं, म्हणजे मग तुम्हाला त्याचं वर्ग समीकरण मिळेल. आता याचे फॅक्टर्स पाडले पाहिजेत. मग 2880 आहे, म्हणजेच कोण आहे, त्या दोघांचा प्रोडक्ट आहे हा, आणि मायनस आहे. मी याचे 2 भाग करतोय, सोपे 2 भाग करूया. 60 इंटू 4 आणि हे 12 तसंच ठेवतोय, मग हे 60 तसंच ठेवतोय, आणि 12 इंटू 4 होणार 48 आणि हे होणार 60. जरा बघा बरं, 48 आणि 2 50 आणि 10 60 12 येते बरोबर. मिडल टर्म जे काही साइन आहे, हे बघा मायनस आहे, याचा अर्थ हे दोन्ही अपोजिट साइनचे पाहिजे. ठीक आहे, त्यापैकी मिडल टर्मचं साइन काय आहे, प्लस, ते द्या मोठ्या संख्येला आणि लहान संख्येला मायनस. याचे फॅक्टर्स येतील एक्स स्क्वेअर प्लस 60x मायनस 48x मायनस 2880. दिस इज इक्वल टू 0. आता याच्यातून कॉमन घ्या, आहे याच्यातून x कॉमन येईल, तर शिल्लक राहणार x प्लस 60. याच्यातून मायनस 48 कॉमन घ्या, इथं पण येणार x प्लस 60. पाहिजे असेल मगाशी आपण गुणाकार केलेला आहे त्याचा चेक करू शकताय तुम्ही. 6 8 48, 8 हातचे आले 4, 6 चोक 24 आणि 4 28 आणि हा एक 0 बरोबर येते त्याचं. मग याच्यातून परत x प्लस 60 कॉमन घ्या, म्हणजे इथं शिल्लक राहील x मायनस 48. दिस इज इक्वल टू 0. आता याचे 2 पार्ट सेपरेट करून घ्या. Therefore x plus 60 equal to 0 or x minus 48, this is equal to 0. Therefore x equal to minus 60 or x equal to 48. मग x काय कन्सिडर केलंय आपण, स्पीड ऑफ ट्रेन कन्सिडर केले, त्यामुळे ते मायनस घेऊन चालणार नाही. बट x नॉट इक्वल टू मायनस 60, पुढं कारण लिहा.
speed of a train cannot be negative. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. त्यामुळे x इक्वल टू 48. Therefore, speed of a train, इनिशियल स्पीड म्हटलं तरी चालते, दिस इज इक्वल टू 48 किलोमीटर पर आवर. इट इज फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. The product of two numbers is 352 and their mean is 19. Find the numbers. मग दोन नंबर कन्सिडर करूया, एक्स आणि वाय, आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं कंडिशन्स वापरून घेऊया. Assume that required two numbers are x and y. Therefore, x into y equal to 352 and x plus y upon 2, this is equal to 19. हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. Therefore, आता हे एवढं सोडवूया. x plus y इक्वल टू 19×2 होणार, आणि याच्यावरून y इक्वल टू 38 मायनस x येणार. याला मी इक्वेशन नंबर 1 घेतोय, याला इक्वेशन नंबर 2 लिहितोय, युजिंग 2 इन इक्वेशन 1. ही y ची व्हॅल्यू इथं वापरा. x इंटू ब्रॅकेट 38 मायनस x इज इक्वल टू 352, म्हणजेच हे किती होणार, 38x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 352. हे सगळं पलीकडे पाठवा. एक्स स्क्वेअर मायनस 38x प्लस 352, दिस इज इक्वल टू 0. आता 352 चे फॅक्टर्स मला पाहिजे. याला 4 तर नक्की भाग जातोय. जर मी याच्यातून 4 बाजूला काढलं तर 4 8 32, आणि 3 शिल्लक राहतील, परत 4 8 32च येते. आता ह्याला आणि परत 4 न भाग घालवते, म्हणजे याच्यातून अजून 2 पार्ट करतोय, 22 आणि 4, आणि हे 4. हे टोटल किती होणार बघा. 22 ला तसंच ठेवा, 4 इंटू 4 हे किती होणार, 60. म्हणजेच या 352 चे हे दोन फॅक्टर्स घेतोय, 22 आणि 16. बघा, 22 आणि 6 28 आणि 10 38, हे बरोबर बेरीज होते त्यांची, प्लस आहे. याचा अर्थ हे दोन्ही पण मला मायनस घ्यावे लागतील, कारण मिडल टर्मला मायनस साइन. हे लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. संपलं प्रकरण ते सगळं शिकवून. त्यामुळे आता ह्या गोष्टी सांगत बसण्यात पॉइंट नाही. मायनस 16x प्लस 352, दिस इज इक्वल टू 0. पहिल्या दोघांच्यातून x कॉमन घ्या, x मायनस 22 शिल्लक राहील, मायनस 16 इथं पण तेवढे शिल्लक राहतील, दिस इज इक्वल टू 0. आता याच्यातून x मायनस 22 कॉमन घ्या, म्हणजे हे एवढे शिल्लक राहतील. हे दोन्ही सेपरेट करून घ्या. Therefore, x minus 22 equal to 0, or x minus 16, this is equal to 0. Therefore, x equal to 22 or x equal to 60. आता इक्वेशन नंबर 2 आहे बघा. y इक्वल टू काय आहे, 38 मायनस x फ्रॉम 2.
y इक्वल टू 38 मायनस एक्स. मग एक एक व्हॅल्यूज वापरून बघा त्याच्यात. व्हेन x इक्वल टू 22, y इक्वल टू 38 minus 22, that is equal to 16. And when x equal to 16, y equal to 38 minus 16, that is equal to 22. म्हणजे जर तुम्ही 22 वापरलं तर 16 येते, 16 वापरलं तर 22 येते, म्हणजे दोनच संख्या आहेत. Therefore, required two numbers are 22 and 60. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2022. पहिला MCQ तो मगाशीच झालेला आहे. त्याचा आन्सर येतो ऑप्शन बी. डिटरमाइन व्हेदर 2 इज ए रूट ऑफ धिस इक्वेशन. वापरा याच्यामध्ये 2. LHS लिहून घ्या आणि ह्या m च्या ठिकाणी 2 वापरा. 2 into 2 चा स्क्वेअर minus 5 into 2, this is equal to 0. मग 2 चा स्क्वेअर येणार 4, 4 into 2 होणार 8, 8 minus 10 equal to -2 येते, त्यामुळे हे याचं रूट नाही. रूट आहे का म्हणून विचारलं तर व्हॅल्यू वापरायची त्या इक्वेशन मध्ये. इक्वेशनचं LHS आणि RHS बॅलन्स झालं पाहिजे, इक्वल टू आलं पाहिजे, तरच ते त्याचं रूट आहे असं म्हटलं जाईल. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. हे 2 मार्क. हे 1 मार्काला विचारलं होतं, हे पण 1 मार्काला विचारलंय. 2 मार्काला फॅक्टरायझेशन मेथड. त्यानंतर सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन युझिंग क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. 3 मार्काला विचारले. त्याच्या पुढं इफ 460 इज डिव्हायडेड बाय ए नॅचरल नंबर. हे पुस्तकातलं एक्झाम्पल आहे जे ऑलरेडी आपण सोडवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक वन ऑफ द रूट्स त्यांनी सांगितलेलं आहे 3 आहे म्हणून एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 3 वापरायला सोडवून टाका. हे 2 मार्काला. मग 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 12 13. 13 मार्काचे प्रश्न एकूण मार्च 2022 ला विचारलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण व्यवस्थित करा. खूप जास्त वेटेज आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2023. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स विच इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलंय. मग हे पहिलं इक्वेशन बघा, इकडं पण प्लस एक्स स्क्वेअर आहे, इकडं पण प्लस एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर डायरेक्ट कॅन्सल होईल. हेच नाहीये क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. याच्यामध्ये बघा एक्स स्क्वेअर तसंच राहणार आहे. 4x ला अलीकडे घेतलं, एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0. हे 90 अलीकडे घ्या, 5x स्क्वेअर मायनस 90 इक्वल टू 0. मायनस एक्स स्क्वेअर पलीकडे पाठवलं, हे मायनस आहे, हे प्लस आहे, त्यामुळे कॅन्सल होत नाही. हे मायनस पलीकडे पाठवले की 2x स्क्वेअर होईल आणि ते तसंच राहणार आहे. याचा अर्थ ऑप्शन बी, सी आणि डी हे सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यावरून एबीसी काढा. बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 येते. रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. सोडवायचं, हे काही विशेष नाही आहे. जास्त ऍक्टिव्हिटी तुमचं तुम्ही बघत चला, फार विशेष असं काय अवघड त्याच्यामध्ये नसते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म. जे स्टँडर्ड फॉर्म जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, त्या फॉर्मॅटमध्ये हे इक्वेशन मांडा. ए बी सी फाइंड आउट करा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. इक्वेशन दिले, फॉर्म्युला मेथड वापरून हे सोडवायचं. एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, प्रॉब्लेम एक दिलाय 4 मार्काला, तो आता बघूया. बघा प्रॉब्लेम काय आहे तो. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ
5 consecutive natural numbers is 1455. Find the numbers. 5 नंबर्स नॅचरल नंबर्स तर घ्यायचेच आहेत, ओळीनं 5 नंबर्स घ्यायचे, त्यांच्या स्क्वेअरची समेशन एवढी येते. आता 5 नंबर्स म्हटल्यानंतर एक एकचा डिफरन्स असणार आहे. थोडस हे एपीशी पण रिलेटेड आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनशी पण रिलेटेड आहे. जनरली विचार करताना बरेच जण असे घेतील, ओळीनं 5 नंबर म्हणजे एक एक न वाढवत जावा आणि तुम्हाला असे 5 नंबर कन्सिडर करावे लागतील. हे जनरल थिंकिंग झालं. आपण काय करूया, एक नंबर एक्स जर घेतला तर त्याच्या आधीचा एक नंबर एक्स मायनस 1, नंतरचा एक नंबर एक्स प्लस 1, याच्या आधीचा एक नंबर एक्स मायनस 2 आणि याच्या नंतरचा एक नंबर एक्स प्लस 2. आपण असं कन्सिडर करूया याच्यापेक्षा, कारण हे जर तुम्ही असं घेतलं, कारण हे पण 5 नंबर्सच आहेत. हा पहिला नंबर, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि 5. एक एक न वाढत जातात. याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला सुटेल, याच्यामध्ये जरा थोडस जास्त कॉम्प्लिकेटेड होईल, सगळे स्क्वेअर्स करावे लागतील, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल होतील. मग हे थोडस तुम्हाला एपी मध्ये होईल. अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रकरण आहे पुढं, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 3 नंबर सांगितल्यानंतर काय घ्यायचं, 5 नंबर सांगितल्यानंतर काय घ्यायचं, आणि पुढे सगळं स्क्वेअर्सच आहेत. सो ॲझ्युम दॅट 5 consecutive natural numbers are x minus 2, x minus 1, x plus 1 आणि x plus 2. आता ह्यांच्या स्क्वेअरची समेशन 1455 सांगितली. गिव्हन दॅट x minus 2 square plus x minus 1 square plus x square plus x plus 1 bracket square plus x plus 2 bracket square is equal to 1455. बघा एकदा, परत एकदा तीच व्हॅल्यू आहे का, 1455. आता हे जे स्क्वेअर आहेत, हे स्क्वेअर्स तेवढे आता सोडवून घ्या. एक्स मायनस 2 चा स्क्वेअर तो काय येणार, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस एक्स मायनस 1 चा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर, इथं त्याला अंडरलाईन करून ठेवते, हे पहिल्याचा वर्ग, दुसऱ्याचा वर्ग, तिसऱ्याचा वर्ग ॲज इट इज. त्याच्या पुढे एक्स प्लस 1 चा स्क्वेअर तो येणार एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इथे येणार, आणि आता शेवटचा वर्ग एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 हे असेल. दिस इज इक्वल टू 1455. आता ह्या जर सगळ्या टर्म्स जर तुम्ही बघितल्या तर एकूण एक्स स्क्वेअर 2, 3, 4 आणि 5 वेळा आलेला आहे, ते होणार 5x स्क्वेअर. त्याच्यानंतर हे मायनस 4x प्लस 4x हे कॅन्सल होईल, मायनस 2x प्लस 2x हे पण कॅन्सल होईल. त्यामुळं याच्यामध्ये काय ते एक्स ची टर्म ही शिल्लकच राहणार नाही. 4 प्लस 1 हे झालं 5, तसंच हे 1 प्लस 4 ते पण 5 झालं, 5 प्लस 5 ते होणार 10, हे असं येईल.
Therefore 5x² इक्वल टू, हे 10 पलीकडे नेऊन वजा करा, ते होणार 1445, 10 वजा करायचे पलीकडे फक्त. आता या 5 ने इकडे डिव्हाइड करून घ्या. x² इक्वल टू होणार नाही, 5 त्रिक नाही होणार, 5 दोन्ही 10 होणार, मग 4 शिल्लक राहतील, 5×48, अजून 4 शिल्लक राहतील, असे येईल. Therefore x इक्वल टू, याचं वर्गमूळ घ्या, येणार प्लस मायनस 17, पण निगेटिव्ह चालणार नाही, बट x नॉट इक्वल टू -17, कारण x हा नॅचरल नंबर आहे. हे लिहित चला, काय काय जणांना ह्या गोष्टी लागतात, हे नाही लिहिलं म्हणून मार्क कट करणारे बरेच शिक्षक आहेत. Therefore x इक्वल टू 17 ही झाली x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता नंबर्स काय आपण घेतलेले आहेत बघा, x-2 पासून आहेत. Therefore x-2 इक्वल टू 17 - 2 म्हणजे 15. त्याच्यानंतर आहे x-1, दिस इज इक्वल टू 17 - 1, दिस इज इक्वल टू 16. तिसरा नंबर आहे x इक्वल टू 17. चौथा नंबर आहे x+1 इज इक्वल टू 17 + 1, दॅट इज इक्वल टू 18. आणि x+2 म्हणजेच 17 + 2, दॅट इज इक्वल टू 19. Therefore required numbers are, हे नंबर्स काय काय येतात बघा, 15, 16, 17, 18 आणि 19. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट पेपर आहे जुलै 2023. पहिला MCQ तो आपला मगाशीच झालेला आहे, बघून घ्या ते. परत इथं डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करा, याच्यासाठी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. किरकोळ काम एकदम आवरून घ्या, सगळं बऱ्यापैकी तिने दिलेलं आहे भरून, किरकोळ जागा फक्त भरायच्या आहेत. त्याच्यानंतर सांगितलंय सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन दिलेलं आहे x² + 15x + 54 इक्वल टू 0 बाय फॅक्टरायझेशन मेथड. सोडवून घ्या ते पण. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड, अनदर सिंपल टाइप. त्याच्यानंतर सम ऑफ 2 रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 and sum of their cubes is 35. Find the equation. व्हेरी इम्पॉर्टंट टाइप. हे आपण सोडवून घेतलेलं एक्झाम्पल आहे, 4 मार्काचं उदाहरण आहे हे, आणि आपण ते ऑलरेडी सोडवलेलं आहे, ते बघून घ्या तेवढं. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन पेपर आहे मार्च 2024. इफ 3 इज वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड की. किती वेळा सोडवले हे वापरा. याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 3 काय होणार, k × 3 चा स्क्वेअर -7 × 3 + 12 इज इक्वल टू 0. थोडं सोडवा, हे होणार 9k - 21 + 12, दिस इज इक्वल टू 0. मग हे होणार आहे 9k - 21 + 12 म्हणजे -9 होणार, हे इक्वल टू 0. Therefore 9k = 9 होणार, त्याच्यावरून k = 1 येणार. हे त्याचं फायनल आन्सर. काही विशेष काही नाही आहे, जास्त किरकोळ गोष्टी आहेत. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे 2 and 5 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा इक्वल टू 2, बीटा इक्वल टू 5. ह्याच्यात वापरा इक्वेशन. काय करायचं, इक्वेशन तयार करायचं आहे रूट्स वरून. ती पण उदाहरण आपण ऑलरेडी घेतलेली आहेत. त्याच्या पुढचा क्वेश्चन जो आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. सॉल्व धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. तुम्ही आता किती क्वेश्चन पेपर झाले ते बघा. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये फॅक्टरायझेशन मेथड वरती एक उदाहरण आहे, 2 मार्क.
फॉर्म्युला मेथड वरती एक उदाहरण आहे 3 मार्क. त्यामुळे हे व्यवस्थित तयार करून ठेवा. ए टँक कॅन बी फिल्ड अप बाय 2 टॅप्स इन 6 hours. या प्रकारचे एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये आहे. आपण ते सोडवून घेतलेलं आहे. किरकोळ व्हॅल्यूज मध्ये चेंजेस आहेत, तेवढे चेंजेस करा आणि सोडवा.